नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज मला वाटतं 7च वाजलेत आणि मी जेवणाची तयारी करायला. आज लवकर का? तर आज मला एम-एचला जायचं आहे रुटीन चेकअपसाठी. तर सकाळी मला वाटतंय 6ला उठलो मी. 6 म्हणजे वेळच झाला. मी ठरवलेलं की 5:30 वाजेपर्यंत उठायचं. पण उठायलाच झालं नाही. एकतर रात्रभर पाऊस होता, लाईट नव्हती. आणि सारखं रात्रभर म्हणजे आता झोपच येत नाहीये का माहिती का? त्यामुळे उठूच वाटत नव्हतं सकाळी. कसं तरी मग मन हे करून 6 वाजता उठलो. पहिला झाडपोछा केला. तर त्याचे नाही व्हिडिओ केले कारण एकतर वेळ झाला असता पुन्हा. मग त्यामुळे झाडपोछा केला, कपडे धुतले आणि म्हणजे बाकीचं सगळं काम आवरून घेतलं. बस लास्टला मी जेवण ठेवलं. म्हणजे भाजी आणायची, टिफिन वगैरे बनवून, कणिक वगैरे मळून म्हटलं नाश्ता पण बनवून ठेवावा. तसं ते सगळं तयार झालं आणि रात्रभर मी तुम्हाला दिसायला पाऊस होताच. मी म्हटलं आता जाताना कसं होतं काय माहिती. तर एवढा पावसात इतका लांब जायचं म्हणजे टेन्शनच आलेलं. आणि तसा हा कमीच झाला पाऊस आणि लकीली नेमकं जाताना म्हणजे पाऊस बऱ्यापैकी थांबलाच. एकदम झिरमाट होतं. मग म्हटलं चला जाऊया पटकन. मग हा म्हटला मी तुला सोडतो आता कुठे गाडी घेऊन जातेस. मग हा मला सोडायला चाललेला. तर तुम्ही बघू शकता मस्त वातावरण झालेलं. ढग असे मस्त झालेले आणि हिरवंगार खूप भारी वाटत होतं. आम्ही आता स्टेशनला आलो. तर याने म्हटला तिकीट काढून देतो. तिकीट काढत होतो आम्ही. पण ते रिटर्न यायचं तिकीट मला कसं काढायचं ते समजलंच नाही. एकदा मी एका दीदीसोबत गेलेलो तर तिनं जाता येता दोन्ही एकसाथच काढलं होतं. खडकी स्टेशनचं मला माहीत नाही आहे कुठं आहे ते तिकीट काढायचं. त्यामुळे मग हा म्हटला बघूया. पण नाही झालं. फक्त जायचंच तिकीट झालं. मग ह्याने तिकीट काढून दिलं आणि हा गेला. आता मी आले प्लॅटफॉर्मवर. तर पुन्हा पाऊस चालू झाला. आणि ट्रेन मला वाटतं अर्धा तास लेट झाली. मग फायनली कसं तर चढलो पण जागा नाही भेटली. मग उभारूनच जावं लागलं. आता मी खडकी स्टेशनला आलो. तर भरपूर पाऊस होता इथं आल्यावर आणि मला म्हणजे प्लॅटफॉर्मवरून पुन्हा ब्रिजवर जाऊन मग मी आता रिक्षाने एम-एचला चाललो आहे. तर असं काहीसा हा प्रवास होतो. एम-एचला जायला काही ते ₹10च घेतात, जास्त नाही. जवळच आहे थोडं. मग आता मी एम-एचमध्ये पोहोचलो. तर एम-एचचा नाही येत आहे व्हिडिओ. एम-एचमध्ये पोहोचलो. तर दाखवलं सगळं. डॉक्टर काय बोलले ते मी सांगेन लास्टला. आणि आज टी-टीचं मी इंजेक्शन घेतलं आणि मी खाली येऊन बसलेलो कारण ट्रेनला लेट होता. मग उत्तापा खायचं मन झालं. मग उत्तापा खाल्ला पण काही चांगला नव्हता. मग तसा सोडून आलो. मग पुन्हा आता रिक्षाने स्टेशनला चाललो. तर आता स्टेशनवर पोहोचलो. कारण लेट होता ट्रेनला. मला वाटतं माझं 10 वाजेपर्यंत आवरलं होतं आणि 11:30ला ट्रेन होती. त्यामुळे थोडा एम-एचमध्येच मी बसले होते. मग आता स्टेशनला आलो. तिथं आलं ना मला काही कळत नाही कोणत्या प्लॅटफॉर्मला ट्रेन लागते. मग विचारलं ना कोणी सांगत पण नाही सरळ. मग कसं तरी एकाने सांगितलं मग मी आलो प्लॅटफॉर्मवर. तर आज लय वैताग आलेला काय माहिती का? एकतर मला आज जाऊ पण वाटत नव्हतं एम-एचला. पण सोमवारी बोलवलेलं तरी मी आज बुधवारी गेलेलो. मग येता-येता मला तिथं पानपट्टीवर क्रीम रोल दिसला. म्हटलं घ्यावा. कारण एकतर मी सकाळी काही खाऊन आलो नव्हतो. बस शाबूवरच होतो. मग थोडा क्रीम रोल खाल्ला आणि फायनली 11:30ची ट्रेन 11:45ला आली आणि मी चढले ट्रेनमध्ये. तर इथे पण मला जागा नाही भेटली आणि आमचा प्रवास चालू झाला. तर आता लकीली पाऊस नव्हता आणि कशी तरी मला आज जाताना जागा भेटली आणि बस मी आता पोहोचलो देहू रोडला. प्लॅटफॉर्मवरच होतो. तिथून मग मला हा न्यायला येणार होता. मग त्याला लेट होता. मग तो येऊपर्यंत मग मी युनिटपर्यंत चालतच गेलो. कारण म्हटलं आता इथून फिरून जाण्यापेक्षा मग मीच पुढेपर्यंत चालत गेलो. मग हा आला. तर हा म्हटला की आपण चल नारळ पाणी घ्यायला जाऊया. कारण पाण्याची कमी तुम्हाला माहितीच आहे. मग आम्ही नारळ पाणी घ्यायला आलो. तिथंच हा म्हटला एक पाणी पी. मग तिथे उभारूनच एक पाणी पिलं मी. तर नारळ इतके महाग झालेत ना की बस
मग हे नारळ त्यांनी 40ला आणि 50ला म्हणत होता. पहिला 100ला 3 द्यायचा, आता 40ला 1 म्हणतो. मग त्यातलं खोबरंसुद्धा आम्ही काढून घेतलं आणि आम्ही दोघांनी पण खाल्लं. जास्त शहाळ्याचं नव्हतं, थोडं प्रॉपर खोबरंच तयार झालेलं. शहाळ्याचं प्यावं म्हणतात नारळ पाणी. पण आता आत कोणी बघितलंय, मग दोघांनी मिळून खोबरं खाल्लं आणि पाऊस नव्हता त्यामुळे थोडं भारी वाटत होतं. आणि आता आम्ही घरी चाललोय. आणायला यायचा लेट होता अजून. आम्ही घरी पोहोचलो आणि अनया आली. ते बंद कर, दार बंद कर. ये दार बंद कर. माझा मम्मी मोबाईल घेऊन गेली नाही. ते सकाळी तसंच ठेवलेलं. बॅग काढ की, तिकडे कुठे चालत देव पप्पा इथे. अगं नाही तिकडे. मग बॅग त्याने ठेव की. त्यानंतर अनयाला थोडं सरप्राईज दिलं आणि आम्ही जेवण करून घेतलं. अनया अगं शाळेतून टिफिन खाऊन येते त्यामुळं मग ती घरी आल्यावर बऱ्यापैकी जेवतच नाही. मग आम्ही दोघांनी जेवण केलं. तर असं काहीसा आजचा दिवस होता. घरात मागं कपडे आहेत सगळे, कारण पावसामुळे कपडे सुकणच झाले. आज जरासं वातावरण म्हणजे आत्ता खुललंय. काल रात्रभर तर पाऊसच होता. मग आजचा दिवस असा गेला काहीसा. मध्ये म्हणजे रुटीन चेकअपलाच गेलेलो. होतं सगळं नॉर्मल. डॉक्टर बोलले आहे नॉर्मल. आणि आता 5व्या महिन्याचं टीटीचं इंजेक्शन पण घेतलं मी. हात दुखायला लागलाय. असं काहीसा हा दिवस होता. इतका वैताग. आज मला नको नको वाटत होतं एमएचला जायला. पाऊस आणि हे खूप धावपळ होते. पण तरी पण गेलो. असं वैताग. आणि त्यात काय होतं की सकाळी लवकर उठून कामं करायची. न कामं करता गेलं ना काय होतं, मग परत येऊन करायचं असं वैताग येतो. नको वाटतं. त्यापेक्षा मग सकाळी उठून लवकर केलेलंच बरं असं वाटतं. हात माझा दुखत आहे त्यामुळे थोडं जास्त बाईन नाही करत आहे. होता तुम्ही बघू शकता एवढा बेकार अवतार झाला. मला आता टेन्शन आलं की पुढं 9व्या महिन्यापर्यंत कसं ट्रेननी ये जा करायचं. गाडीवरनं जायला प्रॉब्लेम हा आहे की गाडीनं लेट होतो जास्त. ट्रॅफिक हे ते. त्यापेक्षा ट्रेननी पटकन पोहोचून जातं. थोडी दगदग होते, पण पटकन पोहोचून जायचं. 9व्या महिन्यापर्यंत कसं करायचं. तिथं जेव्हा आम्ही बिकानेरमध्ये पोस्टिंग होतो, तिथं भारी होतं. तिथं काय होतं, दारात गाडी यायची, दारातच सोडून जायची. आणि इथं गाडीचा अतापत्ताच नाही. आणि म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा काय तर जाते गाडी, पण त्या दिवशी ओपीडी नसते. मग काहीच फायदा नाही. त्यामुळे अशी धावपळ करायला लागते. मला आता असं वाटायलंय तिथे असतानाच दुसरा चान्स घेतला असता बरं झालं. आता लय वैताग यायला लागलाय. अजून 4 महिने काढायचे. आता परत मला सोमवारी आणि जायचंय. त्या दिवशी तर लय म्हणजे लय धावपळ होणार आहे. वटपौर्णिमा आहे, माझं 5व्या महिन्याचं स्कॅनिंग आहे. परत डॉक्टरना दाखवून परत मला कार्ड बनवून 12, 12:30 पर्यंत मला तिथं स्टेशनला पोहोचायला पाहिजे. नाहीतर मग 12:30 नंतर डायरेक्ट 3 वाजता ट्रेन. असं माझा गोंधळ त्या दिवशी उडणार आहे. तर बघूयात कसा जातो तो दिवस. आजचा दिवस तरी गेला ठीक-ठाक. तर हा असा होता आजचा माझा दिवस. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या. बाय.